राकेश बहादूर सिंग पावरा, राहणार मालदा. मला सरपंच साहेबांना मी फोन केला होता 31 तारखेला. माझी बांडेसनची पेटी त्यांच्याकडे माझ्या बाईच्या नावावर आली होती, परंतु मी 2-3 वेळा फिरलो. त्याने मला आज उद्या करून मला वापस फिरवून देत होता. तर मी शेतात जात असताना 31 तारखे रात्री त्यांच्या घरी गेलो. त्याने मला बोलवलं होतं. मी त्याला फोन करून विचारलं होतो. तो जेवण करत होता. त्याने मला बसायला लावलं. मी बसलेलो होतो. त्यांचे वाटवर 2 घराच्या पहिल्याच खोलीमध्ये त्याचे 2 खाट होते. मी कसं बसं करून आजूबाजूला निघालो. तिथं तो जेवण करत होता. मी बसलेलो. तो जेवण करून आला. त्यानंतर त्याने मला लायकी दाखवली, तुझी काय लायकी आहे माझ्या घरात यायची या टायमाला, म्हणून मला शिवीगाळ करून 2-3 काम फटक्यात मारली. मला धक्का मारून बाहेर काढून दिलं. त्यानंतर मी घरी येऊन गेलो माझ्या घरी. मग डबा वगैरे घेऊन मी माझ्या शेतात चाललो गेलो. दुसऱ्या दिवशी लोकांना भडकवून यांनी मला शिवीगाळ केली, हे केलं मग केलं म्हणून लोकांना, गावातल्या लोकांना भडकवून लाठ्या काठ्या घेऊन माझ्या घरी, तुझ्या दुकान फोडून देऊ, तुझं घर पेटवून देऊ, तू बाहेर गावचा आहे, तुला गावातनं हाकलून देऊ म्हणून मला फोनवर धमकी देऊन माझ्या घरी आला लोकांना घेऊन. मी घरी नाही होतो. मी माझ्या कामानिमित्त डोजा पाण्याला जात होतो. मी मोटरसायकलवर पाण्याची बॉटल घेऊन रस्त्यात थंडासला बसून गेल आणि माझं तिकडं काम होतं म्हणून मी डोजा पाण्याला जात असताना मला फोन आला त्यांचा. मग मी त्यांना बोललो, इथं बसलेलो मी रस्त्यावर, मी कामानिमित्त जाते. तरी त्यांनी घरी येऊन मला तपास केली. लाठ्या काठ्या घेऊन मी घरी नाही सापडलो म्हणून मला डायरेक्ट तिकडं 5-6 जण आले बाईकवर. येऊन मला काहीच न बोलता डायरेक्ट मारायला लागले. मला डोक्यावर लागलेले, इथं रक्त भरपूर सांडलेलं. मागे मला कमरेत बी 3-4 लाठ्यांनी मारलेलं. डोजा पाण्याला जात असताना सफेद कलरची संरक्षण भिंत आहे, तिथून मला 50-60 फूट दरीत मला धक्का मारून दिले आणि टाकून दिलं. मग मला तेव्हापासून मी बेशुद्ध अवस्थेत होऊन गेलो. मला कशी बशी जाग आली 1-1.5-2 तासानंतर. मला तेव्हा 11:30-12 वाजले टाइम होतो. माझ्याकडे बरं आहे, माझ्या मोबाईलमुळे माझा जीव वाचला. त्या टायमाला माझा मोबाईल फुटलेला होता, स्विच ऑफ झालेला. मी त्याला ऑन केलं, नशीब माझा मोबाईल उघडला. मी गावातला 1-2 लोकांना फोन केलं, ते मला पाणी बॉटल घेऊन आले. नंतर मला शुद्धी आली. मला चालता सुद्धा येत नाही होतं. मग ते लोक मला उचलून बोरद या ठिकाणी दवाखान्यात घेऊन आले. तिथून मला तळोद या ठिकाणी सरकारी दवाखान्यात पाठवलं. तिथून माझा 3-4 दिवस इलाज झाला. मी आज घरी आलोय. मला या सरपंचाने जीवे मारण्याची धमकी दिली आणि याच्याकडे 10-15 गुंड असतात, त्यांना दारू पाजवून काही बी मॅटर आलं गावात तर हा त्यांना पाठवून देतो. मला त्यांनी खूप मारलेला. मला पोटात बी मुक्का मार लागलेला. मला 2 दिवस रक्तासारखी उलटी झाली. मला मागे बी, मला डोक्यावर पण मला मुक्का मार लागलेला आहे. मला व्यवस्थित आता समजत नाही पहिल्यासारखं. मी आता नंदुरबारला, मला तळोद्याहून हॉस्पिटलवाला मला नंदुरबारला पाठवत होते, पण मी माझ्याकडे कपडे सादर वगैरे नसताना मी सुट्टी मागून घरी येऊन गेलो. मी आता नंदुरबारला जाणार आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये इलाज करायला. आता तब्येत पहिले सारखी नाही, पण मला जावं लागेल हॉस्पिटलमध्ये. आता मी गोळ्या वगैरे चालू आहे माझ्या.